अरे बापा, नाही का यांना तर धोतुरा बी नाही आणला, बेलपत्ती बी नाही आणला. आता शिवजीची कशी पूजा करायची तर का माहित. आज तर तोडाली नाही जमत म्हणते बाया, लाया फुटाने बी नाही आहेत. आता कसं करायचं. नारळ पण नाही आणला यांना आणि नुसते तिकडे फिरत आहेत बाहेर. अरे मला काही समजना झाले. हे सोनूचे बाप्पा कुठं आहात तुम्ही? मेले का काय? सोनू पण नाही दिसता अजून, तुम्ही पण नाही दिसता. लवकर या बरं बाहेर दोघंही जण, लवकर या. माझे तर नशीबच फुटले या माणसासोबत लग्न करून. माणसाला नुसतं पानटपरीवर जागायला पाहिजे आणि खर्रा खायला पाहिजे. हा माणूस तर काहीच कामाचा नाहीये. मला सगळं काम करायला लागते. दडाला जा लागते, मार्केट करायला लागते, कंपनी जा लागते, सिलेंडर आणा लागते. अजून सगळेजण माझेच पैशावर नाचते. मग या माणसाचं कामच का घरात राहून काहीच तर नाही करत, फक्त झोपून राहते. मीच त्या ड्युटीवर जाऊन पुरे पैसे आणतो घरात. हा कोणता पैसे आणत आहे इथं? माणूस तर काहीच काम नाही करे. बेलपत्ती आणायला सांगलो ते बेलपत्ती नाही आणली. हा माणूस खरंच का काहीच काम नसन करत का? बेलपत्ती नाही आणू सगळं तोडून तितकीशी. मीच करू का ते पण आता काम? आता शिवजीची पूजा करायची आता कसे करू मी? धोत्रे पण नाही आहेत आता. आज तर जमत पण नाही घ्यायला. कायले पटर पटर करून राहिलीस तू? एक तर तूच आहे का काम करण्यावाली या मोहल्ल्यात? बाकी बाया नाही करत का? त्याच्या तर नवरे पांटेल्यावर दारू पेते, खर्रा खाते, कुठं कुठं घुमाले जाते. ते नाही दिसत लोकांचं, स्वतःच नवऱ्याचं दिसते. लोकांच्या कायले सांगत्या? पहिले आपल्याच पहा ना, मग लोकांचं सांग्या. मी लोकांची बायको का तुमची बायको? तुम्हालाच सांगीन ना. पागल माणूस, धरतीले बोज. का बोलून राहिलीस वा आपल्या नवऱ्याले? मोठा हो ना, काहून नवरा हो ना तुला? सांगू का? जास्त फडफड करायला लागली आजकाल तू. काहून तुझ्या मायबापानं काही शिकवलं नाही का? अनफड गवार. जा 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 तिकडे जा. एक तास श्रावण सोमवार आहे. अजून श्रावण सोमवारच्या दिवशी मूड ऑफ नको करा. जा तिकडे. तुम्हाला फक्त बोलायचेच वांदे पाहिजे. अव तू सांग शकुंतला, तुला काय बोलता गिलता येते का? श्रावण सोमवार खाणारे खेबड्या, तुला कोणी हुंवत नाही. कामाचा ना धामाचा, नुसता झोपून राहते पेटुराम. अव थोडीशी कमी बोल. आपल्या नवऱ्याला जास्त लिमिट क्रॉस नको करू. एक झापड नाही मारेन तर आपल्या गावाला जाऊन पारशील रडू रडू. सांगून राहिली इकडं. अरे बापा रे, जातो बाबा आता मी जातो. तुझ्या तोंडी लागणंच बेकार आहे रे बाबा. भगवान, एवढी शिवजीची पूजा करून मला चांगला नवराच नाही मिळला जिंदगी मध्ये. कोणाला असा नवरा नको मिळो. अगं ए शकुंतला तू कुठे आहेस ग? मला तू दिसत नाही आहे. कुठे आहेस? आवाज दे ना थोडासा. कुठे आहेस मला माहित नाही. चल जायचं नाही का मंदिरात पूजा करायसाठी शंकराची? काची भाडीची पूजा करू का कल्पना? असा नवरा मिळला म्हणले तर मी गी नाही करू पूजा. जाजू जा कोणाही बायासोबत, मी येऊ पूजा करायला. अगं एक गोष्ट सांगू का कल्पना तुले? नाही का मी नाही का चौथी पासून शिवजीची पूजा करतो, श्रावण सोमवार करतो, तरी माझ्या शिवजीने नाही का शब्द ऐकलाच नाही. तुझा नवरा चांगला मिळला, माझा नवरा असाच मिळला बाप्पा. तुझा नवरा चांगला आहे, तू जाऊन घे. त्या कोणाच्या मम्मी म्हणते त्यांच्यासोबत जाऊन घे. बेलपत्ती आण म्हणलं थोडीशी, तर बेलपत्ती ना आणून झाली. आणि तो काय म्हणते त्याला, तो गोल गोल राहते काट्यासारखा भुसा, तोही ना आणला ना. कायची पूजा करू तुम्ही? सांग तूच आता. फक्त त्याला हळद कुंकू लावून घराले. बेलपत्ती पाहिजे, भुसा पाहिजे, अजून तो अगरबत्तीचा पॅकेट पाहिजे. तोही खतम झाला म्हणते. कापूरची डब्बी खतम झाली. कायची पूजा करू तूच सांग बरं आता. आणि त्या पानटपरीवर बसून राहते नुसता सिगरेट फुकत आणि खर्रा खात. तो त्याच्यावर ते पैसे देत. थोडसे बेलपत्ती भुसा आणायला पैसे नाही आले त्याच्यापाशी. अगे तोतळे, अव ते भुसा नाही रा, धुत्रा राहायचं. धुत्रा काय समजतं गिमजतं का नाही? याच कारणाने तुला नाही का नवरा तसा भेटला. चांगल्यानं काऊन नाही राह तुझ्यासोबत? त्याचाच मुळे. तू सांग, तू आताच धुत्र्याले
भुसा म्हणते ना. आता त्या शंकरजीच्या मंदिरात जाऊन तू नवऱ्याले भवरा म्हणशील का? का करते का तू? करते का? एवढी शिकून आहे ना, काही बोलायची लिमिट वगैरे असते ना. आणि एवढं काव काव काऊन करत होता हो तुझ्या नवरा तुझ्यावर? यातच मुळे करत असन पाय, यातच मुळे करत असन. अव तू सांग, म्हणूनच नाही का त्या शिवजीने नाही का तू विष नाही घेतली असन त्याच्याजवळ, कानात खाऊन नाही ऐकली असन तुझ्यामुळं. कारण तू 4थी पासून त्याला प्रार्थना करून राहिली का चांगला भवरा भेटो. भवरा नवरा नाही म्हणतायत तुले, बैतड कुठली, भवराच पाहिजे. आता तू त्या धुत्राले मुत्रा म्हणत असन, मग काय म्हणत असो तू, म्हणून शिवजीने ऐकली नाही तुझी वाली. तू मोठी शिकलीस म्हणून तुला कलेक्टर नवरा मिळला ना. हो ना, तिथं नाही का मस्त माझ्या आई जवळ आली. आजी काकू मला भाव हे का म्हणते तर मुलगा पाहून द्या. जी मुलगा नाही का, मला पोरगाच नाही मिळत आहे, पाहून द्या बरं. माझ्या आई पाशी आलीस आणि म्हणून त्या माझ्या आईने पाहून दिलं तुला पोरगा. नाही तर पोरगाही नव्हता मिळत तुला कलेक्टर वाला. मला सांगता इथं ज्ञान मायाच आईला सांगून ना मलाच ज्ञान शिकवत आहेस का तू? तर कलेक्टर वाला नवरा मिळला म्हणून जास्त शॅम्पट्टी नको दाखव इकडे, आता तोही नसतं त्या नशिबात. हा तिकडे. ओ हॅलो, तुला काय माहित नाही की मी किती सुंदर आहे? मी लोकांना दाखवत नसते, पण जर दाखवलं ना पूर्ण, जेव्हा मी शाळेत होती ना तेव्हा माझ्या मागे तर मुलांची लाईन लागत होती. पण मी कोणाला पण भाव नाही दिले. फक्त तो मुलगा तुझ्या आईने दाखवलं, फक्त लग्न जोडून दिलं तर तरी पण तो मुलगा मला पहिल्यापासूनच पसंत करत होता. ओ यू डोंट नो ना हाऊ मच ॲटिट्यूड आय हॅव इन मी. ओके, सो when I am in school now, there is so much boys, they like me, okay, but you are not now, you are my friend but now not, okay, go to hell, bye. अहो होय ना तिकडं कलेक्टर नवरा मिळून इकडे हिंदू नको झाडू. कलेक्टर नवरा बी नसता मिळाला, तो माझ्या आईने जुळवून दिलं म्हणून हिंदू नवरा मिळाला तुला. होय तिकडे. अव आता पण तुझं प्रोनाउन्सिएशन गलत आहे ग. तुला मी काय सांगू, तुला काही समजत नाही का? तुला नवरा पण तसाच मिळाला, आणखी तुझी आई तर तशीच आहे, आणखी पप्पा तर गेलेलेच आहे, आणखी तू तर त्यांच्यापेक्षा गेलेली आहे. मला तर फक्त मीच आवडते या जगातली सर्वात सुंदर. आणखी हा तुझं प्रोनाउन्सिएशन गलत आहे. मी काय सांगणार होती ते, तू इंग्लिशला हिंदू म्हणत होती, ते हिंदू नाही राहत, इंग्लिश राहते. पहिले म्हणणं शिकून घे इंग्लिश, मग म्हणशी ना. अगं ठीक आहे, मी पण मानते का मी गलत आहे. ठीक आहे, चल आता ते सर्व जाऊ दे, आता ते फालतूच्या गोष्ट झाला. आता मी तेव्हाची तुला म्हणत आहे ना की मंदिरात चाल, पण तू इथे गोष्टच सांगत बसली आहे. चल आता कामं मग करशील, आता मंदिरात जाऊया. चल बरं का, आता तुझ्या जवळचा सामान घेतो मी बी. तू त्या शंकरजीला नाही का बेलपत्ती देजो, फुलही देजो आणि ते घोत्रेही देजो. सगळं काही तूच देतो, फक्त मी कुंकू अजून नाही का अक्षिता घेऊन चाललो ना, अगरबत्ती अजून दिवा, बस इतकंच घेऊन चाललो. चल आता तूच मला नाही का हे सांग. हटव बाई, लेट झालं ना, किती वेळ झाला, किती वेळचं आपण चालूनच राहिलो, आतापर्यंत मंदिरच नाही आला. मी तर हैराणच झाली. बापरे, एवढं दूर का ग, माझे तर पाय दुखूनच आले. त्यासाठी आता हेलिकॉप्टर आणतो. तू तर मोठी अंबानीचीच पोरगी आहेस ना. होय. अव तू नको सांगू ना मला हेलिकॉप्टर म्हणायची तर हेलिकॉप्टर म्हणून राहिली. तिकडे सांगते मोठी, आणि स्वतःच तर एवढी उभी आहे तिकडं, थकून गेली का? मी तर चालून राहिली ना पायनं. मी हट्टी कट्टी आहे चांगली, तुझ्यासारखी लांबी चुंबी नाही. हो ना गे, तुलाच बोलता येते ना, मला बोलताच नाही जसिका. इथं सांगत आहे तर माझ्याकडं. तुलाच बोलता येते का? आता थोडेसे 2-3 वर्ड चुकूनही लिंगून जातात. तू एका गलतीनं लिंगातच नाही का? सांगून राहिली इथं ना, तू एका कधी लिंगातच नसेल का भविष्यामध्ये? राय बाई तू इकडंच, तुला काही समजून झाले ना, राय तू इकडंच. आता मी तुला नाही घेऊन चालली, मी सांगत आहे ना. आता तू येशील नस नको माझ्यासोबत. पूर्ण माझे पाय दुखून राहिले तरी मी चालून राहिले ना, बेइज्जती करून राहिली लोकांसमोर माझी. तू
आमची बेइज्जतीच नव्हे त्या नवराही कलेक्टर ना तूही कलेक्टर दोघंही कलेक्टर आ मग कायले पैदल पैदल चालून राहिलीस तर माझ्यासोबत ज्यानं हेलिकॉप्टर ना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युमुक्ष्य महामृतात् ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युमुक्ष्य महामृतात् ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम ओके माय तू कावा आलीस व मोठा बाई मला तर दिसलीस नाही ना आणि आमच्या दोघाले बोलवायलाच नाही आली तू खूप एकटी एकटी राहायला शिकली व तू खूप एकटी एकटी राहायला शिकली अगं मोठा बाई ती पूजा झाली का तू ना त्या आरतीची थाली आणली का अम्मा ओगी मा आता इतक्या दूर चालत चालत जा लागन आपण त्या आरतीची थालीच नाही आणलं अगे तू चुपचाप राह ना व कायले खटखट करून राहिली निस्ते लोकांच्या मागे खटखट करत राहते घरून आहे चिल्लाव आणली मला सांगून राहिली मी आणली आहे ना तेव्हाची सांगून राहिली का मी देतो म्हणून चुपचाप बसायचं काम करायचं आपलं आता चुपचाप राहा ना तुम्ही कशाला दोन्ही भांडण करत आहात तुम्ही रोजच एनी टाइम भांडण करत दिसता आणि एकाच थालीमध्ये आणखी खाता बी का बाई तुम्ही आज आणली आहे पूजाची थाली गप्प बसा अव मोठा बाई तू ना का जनसेवाची का ठेकापत्र घेतलीस का वा तू आहे का लोकांचा भला नको कर जा आपला भला करत जा पहिले नाहीतर देव तू नाही का असत म्हणा आणि आपल्यासाठी काही ना करेन लोकांसाठीच करते ते जनसेवा म्हणतात ना ते नको करत जाऊ आपल्यासाठीच पाहत जा आणि हे नाही का माझी साईडवाली का म्हणे सांगू का तुले हे नाही का मोठा बाई म्हणे ना जास्तच ॲटिट्यूड दाखवते म्हणे चांगलीच नाही म्हणे आणि तू एवढी चांगली लिंगलीस का मला तर माहीतच नव्हता अव माय मोठा बाई मला तर संताप आल्यासारखं वाटते हा बाई मुळे तुला खरंच वाटते का वा का मी अशी बोलीन म्हणून खरंच वाटते का तूच सांग इले असं वाटते असं कानाखाली द्यावून लात मारून मंदिराच्या बाहेर फेकाव एक लात मारली तर तिकडे जाऊन पळण रडत रडत तिच्या घरी सल्ला बापाने वाजून दिला का हा मंदिर तर मला या मंदिरातून धक्के मारून बाहेर पाठवजा अगर त्या बापाने बांधलं असतं तर मी या मंदिरात आलोही नसतो सांगते इथं तर तू ना बांधली आहे का त्या बापाने बांधलं इतकं सांग हा तर सरकारनं बांधलं आहे ना मंदिर हे भगवान ह्या बायाचं तर काहीच नाही होऊ सके का झगडे करते बापा तुम्ही का ट्रेनिंग दिल्या का झगडे करायची एवढे चपड 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 झगडा करून राहिल्या तर एवढल्या मंदिरात आल्या का झगडा करायला आल्या चल बाई जातो वेळ झाली करत बसा तुम्ही झगडा अव तू चुपचाप राह आता मला आता आरती म्हणू दे मन बाई कलेक्टरची बायको कलेक्टरीन साहेबा मना जरा आरती मी ऐकतो मन्ना दगे आरती कलेक्टरची बायको म्हणून असतो तुले पावन नवरा झाला आरती बिहारी की वसीधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्रीधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्रीधर कृष्ण मुरारी की जय भोलेनाथ अगर माय मस्त सुंदर येते ओ तुला आरती म्हणता बाई म्हणूनच कलेक्टर नवरा मिळाला तुला अरे अजून एक आरती राहिली ना ते म्हणा ना लास्ट मध्ये म्हणतात ते वाली चला म्हणा अगं हा म्हणत आहे Hello guys, how you like this video? And I am saying you always thank you for subscribe me and like me, and in comment you are sending me so many heart and saying very best comment, and I am saying to you thanks for this video. And today's video is finished, that is 33rd videos, and we have to attend tomorrow 34th वीडियो. तो कल आने वाली है 34th वीडियो, तो आप जरूर देखना और लाइक सब्सक्राइब करके जरूर जाना. धन्यवाद.